एकंदरीतच शेतीमध्ये महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. बरोबर. आणि जेवढं मोठं योगदान हो. तेवढंच दुर्लक्षित सुद्धा ते आहे. त्याचे अनेक पैलू आहेत. म्हणजे खातेदार महिला बनवण्यापासून ते शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला, निर्णय घेणाऱ्या महिला, एकात्मिक पद्धतीनं शेती शाश्वत करणाऱ्या महिला, असे अनेक त्याच्यावर एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते. हो. FAOनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केलं आणि त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यातच मी एका संस्थेच्या कार्यक्रमाला गेलतो आणि त्यांना ते वर्ष कसं साजरं करायचं आहे असं एक नियोजनाचा तो कार्यक्रम होता. मी त्यांना एक म्हणजे तिथं जी झाली चर्चा तीच थोडं वेगळ्या पद्धतीनं करण्याचा. आपण असा एक विचार करू की आपण या मजूर याच्याकडे फार सहिष्णू सहानुभूतीपूर्वक बघत नाही. पण आता बघा, मी जसं म्हणालो की 3 पिढ्यांपासून शेतमजुरी करणाऱ्या महिला सुद्धा आहेत. पुरुष जसे आहेत तशा महिला सुद्धा आहेत. माझी आजी करत होती, आई करत होती, मी सुद्धा करते. आपण अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतो. आपण एक साधं उपक्रम बघा, म्हणजे एक साधं की ज्या महिलेनं जिचं वय आज 65 आहे आणि आयुष्यातली 20 वर्ष खुरपणीसारखी कामं केलेली आहेत कष्टाची, तिचं हेल्थवर, तिच्या याच्यावर काय परिणाम झाला असेल आपल्या बघा अजेंड्यावर हा विषय नाही. किंवा शेतमजूर महिलांचं हिमोग्लोबिन तपासणी आणि त्या अनुषंगाने आपल्या अजेंड्यावर तो विषय नाही. आपण इतर ठिकाणी ते करतो, म्हणजे म्हणजे थोडं रूपकात्मक करण्यामध्ये करत राहतो. किंवा आपण मग टोमॅटोचा विषय काढला, टोमॅटोची बांधणी करणं, त्या झाडाच्या फांदीला ती सुतळी बांधायची, वाकायचं, परत वर बांधायची, असं त्या महिलेला दिवसभर ते करत असेल किमान 300 वेळा वाकावं लागत असेल आणि वर बांधावं लागत असेल. ते कष्ट, पगार आहे त्यांची जास्त, पण ते शारीरिक श्रम जे आहे ना ते आपण इमॅजिन सुद्धा, म्हणजे आपण म्हणजे कोण की मध्यमवर्गीय किंवा पुण्या मुंबईत काय की जे मजुरांना समस्या मानतात अशा लोकांना ते इमॅजिन होणं. किंवा गुडघाभर चिखलामध्ये भात लावणीचं काम करणारी महिला, आणि असं 20 वर्ष त्या महिलेनं काम केले. त्या महिलेचं खरं ह्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त तिचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. तिचं काय मत आहे, तिचे कुठले चोचले पुरे झालेत, तिचं कुठली स्वप्न पुरी झालेत, तिच्या आयुष्यात तिनं काय साध्य केले. तर मला असं वाटतं की ती फक्त एवढं म्हणेल की माझा उदरनिर्वाह झाला. असं कितीतरी पैलू आहेत. आणि दुसरी गोष्ट, महिलांचा विषय निघाला, शेतीत काम करणाऱ्या पुरुषांचं कष्ट कमी होणारं तंत्रज्ञान तर विकसित झालं. म्हणजे पूर्वी पुरुष मोठ ओढत होता, इंजिन आलं, परत वीज आली, त्यामुळे मोठ ओढणारा पुरुषाला ते कष्टाचं काम नाही राहिलं. तो आता दुसरं काहीतरी ड्रीप चेक करेल, म्हणजे तो मजुरी करेल पण तो ड्रीपचं काम, म्हणजे त्याचं ते कष्ट कमी झाले. आलं लक्षात, त्याचं तो वाल फिरवेल वगैरे तो मजुरीच करतोय पण त्याचं ते कष्ट कमी झाले. किंवा पूर्वी फवारणी यंत्र अत्याधुनिक नव्हते, ते खूप कष्टाचं ते ओढणं, त्याच्याऐवजी आता HTP किंवा ब्लोअर असं तंत्रज्ञान आले, त्यामुळे तो फवारणीच करेल पण त्याचं कष्ट शारीरिक कमी झाले. पूर्वी बैलांनी नांगरट करायच्या ऐवजी तो मजुरी ट्रॅक्टरनी करेल. पण महिला पूर्वी खुरपत होती, 2 पायावर बसून तिला खुरपायचंच आहे. पूर्वी द्राक्षाचं वर बघून, नजर वर करून जे काम करायचं ते तिला आज तेच करायचं आहे काम, ती आज पण तीच काम करते. पूर्वी खाली वाकून कांदे लावायचे, ते वाकूनच तिला कांदे लावायचे आहेत. त्यामुळं असा आपण दृष्टिकोनच घेत नाही. त्यामुळं आणि असं झालंय की आम्ही एका ठिकाणी असा दृष्टिकोन घेतला, तर माझं शेतकरी बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, आम्ही एका ठिकाणी अशी दृष्टिकोन घेतला तर शेतकऱ्यांना ते तितकंसं आवडलं नव्हतं. पण मी म्हणलं आपण असं बघायलाच नको, हा आपला घटक म्हणून बघितलं ना तर त्याचं पण काही असेल त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. बरोबर आहे की त्यांचे म्हणजे मी असा थेट प्रश्न विचारला, आता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल का नाही मला माहीत नाही, पण मी परत एकदा सांगतो की मी सुद्धा शेतकरी कुटुंबातला आहे. आमच्या वडिलांना सुद्धा ही मजूर टंचाईची जवळ बसती, आम्हालाही त्याचा प्रश्न आहे. तरी सुद्धा मग मी जो म्हणालो ना की त्याची तरी सुद्धा ह्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की मी असं एक काय म्हणतात त्याला, आता वेगवेगळे
त्या टीव्हीवर ते वेगवेगळे बिग बॉस सारखं वगैरे असं येते ना, की आपण एक असं देऊन बघू की तू 200 वेळा खाली वाकून वर करून ते टोमॅटोची बांधणी करून दाखव. बरोबर आहे. चिखलामध्ये गुडघ्यावडे पायामध्ये खाली वाकून काटकोनामध्ये वाकून ते खाली मान करून ते करून दाखव. तर शेतकऱ्यांविषयी प्रचंड आदर असूनही नाही, ही वस्तुस्थिती आहे. मजुरांविषयी आपल्याला सहिष्णु भाव जोपासावा लागेल बरोबर. आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणं म्हणजे त्यांचं ती बार्गेनिंग पॉवर, जसं मला पीक घेण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे माझ्या माळरानावर पूर्वी उडीद काय मूग हुलगा मटकी सुद्धा पिकत नव्हती, तिथं मला आता माझ्या डाळिंबाच्या बोरीच्या बागा आलेल्या आहेत. माझ्या पुढे तो एक सक्षम पर्याय आला. तसंच पूर्वी मी ज्वारी काढायला जात होतो मजुरीला, मला ते कष्टाचं काम वाटते, त्यामुळे मला सावलीत बसून द्राक्षाचं निवडणं वगैरे बरं वाटते, त्यामुळे मी तो पर्याय निवडतोय. बरोबर. तर हे पर्यायाची मांडणी, विकास म्हणजे काय असतो की अनेक पर्याय, अनेक संधी मिळणं आणि त्याच्यातला मला चांगला वाटणं, निवडता येणं, म्हणजे जेवढे पर्याय उपलब्ध असतील तेवढं विकास होण्याची शक्यता वाढती. तसं तो अशा दृष्टीनं बघावा असं मला वाटतं.